नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे नॉलेज दर्शनमध्ये स्वागत आहे. आज आपण मराठी विषयातील सत्य शिवाहून सुंदर हे ही अतिशय प्रेरणादायी कविता समजून घेणार आहोत. या कवितेत कवीने ज्ञानाचे महत्त्व, शिक्षणाचे पावित्र्य, मेहनतीचे मूल्य आणि विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी तयार व्हावे असा सुंदर संदेश दिला आहे. शाळा म्हणजे केवळ शिक्षण घेण्याचे ठिकाण नसून उत्तम संस्कार घडविणारे ज्ञान मंदिर आहे. हे या कवितेत अतिशय प्रभावीपणे सांगितलेले आहे. चला तर आपण बघूया या कवितेचा अर्थ. सत्य शिवाहून सुंदर हे. आपल्या कवितेचे कवी आहेत जगदीश खेबुटकर. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे. सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. कवी म्हणतात की ज्ञान वाटल्याने ज्ञान कमी होत नाही, उलट ते अधिक वाढते. शाळा ही ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे. या मंदिरात सत्य, सदाचार आणि चांगले संस्कार शिकविले जातात. म्हणून हे ज्ञान मंदिर सत्य आणि शिवापेक्षाही सुंदर आहे. इथे मोलना दामाचे, मोती होतील घामाचे, सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतीक रम्य शुभंकर हे. तर विद्यार्थ्यांनी आपला घाम गाळून म्हणजेच अभ्यास करून, खूप मेहनत करून जर त्यांनी हे आपले कार्य चालू ठेवले तर त्यांच्या कष्टाचे मोती बनतील, म्हणजेच त्यांना यश मिळेल. हे मंदिर ज्ञानदेवता सरस्वतीच्या प्रेमाचे आणि ज्ञानाच्या पावित्र्याचे प्रतीक आहे. चिराचिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा, अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही नच सागर हे. कवी म्हणतात, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्येक पैलू घडवला पाहिजे. शिक्षणामुळे कीर्तीचं शिखर गाठावे. अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरावा. आपण एक थेंब नसून ज्ञानाचा अथांग सागर आहोत, अशी जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याला असावी. त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे. कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे. या ज्ञान मंदिरात केलेली सेवा आणि त्याग याचा कधीही गाजावाजा केला जात नाही. आपला भारत हा पुण्यवान देश आहे. हे ज्ञान मंदिर कल्पवृक्षाप्रमाणे सर्वांना ज्ञान, संस्कार आणि यश देते. या मंदिराच्या छायेत प्रत्येक विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडते. हे ज्ञान मंदिर आहे. इथे आपण लहानपणापासून शिकत जातो, ज्ञान घेत जातो आणि कल्पवृक्षाप्रमाणे सर्वांना ज्ञान, संस्कार आणि यश इथेच मिळते आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडते. तर सत्य शिवाहून सुंदर हे या कवितेचा मुख्य संदेश काय आहे? या कवितेतून कवी सांगतात की ज्ञान हे वाटल्याने वाढते, ते कमीच होत नाही. बघा विद्यार्थ्यांनो, ज्ञान हे नेहमी वाटल्याने वाढत जाते. शाळा ही ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे. मेहनत, प्रामाणिकपणा आणि शिस्त यामुळेच यश मिळते. अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरावा. आपण विद्यार्थ्यांनी अज्ञानाची कास कधीच धरू नये. अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवला पाहिजे.
शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी करावा. आपण शिकलो म्हणजे आपलं कार्य संपलं असं नाही. आपल्या शिक्षणाचा उपयोग हा स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी सुद्धा करावा. या कवितेतून निष्कर्ष काय मिळतो? आपल्याला या संपूर्ण कवितेतून निष्कर्ष काय मिळतो बघूया. सत्य शिवाहून सुंदर हे. ही कविता विद्यार्थ्यांना ज्ञानाचे महत्त्व, मेहनतीचे मूल्य, चांगले संस्कार आणि देशप्रेम यांची प्रेरणा देते. शिक्षणामुळे माणसाचे जीवन उजळते आणि तो समाजाचा आदर्श नागरिक बनतो. हा या कवितेचा मुख्य संदेश आहे. मित्रांनो, ज्ञान हेच खरे धन आहे. म्हणून मन लावून शिक्षण घ्या, चांगले संस्कार जोपासा आणि आपल्या देशाचे आदर्श बना. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या नॉलेज दर्शन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये.